नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहता जय महाराष्ट्र या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिन मध्ये आपण घेणार आहोत आतापर्यंतच्या 3 महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा सखोल विश्लेषणासोबत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे अर्थातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आता शताब्दी निमित्त काँग्रेसच्या नेत्यांना निमंत्रण दिलं। बरं, निमंत्रण का दिलं असाही सवाल आता या निमित्ताने उपस्थित होतोय, कारण निमंत्रण जरी दिलं असलं तरी सुद्धा काँग्रेसच्या नेत्यांनी हे निमंत्रण नाकारलंय। बरं, आता काँग्रेसच्याच नेत्यांना हे निमंत्रण का देण्यात आलं याचाही सवाल आता उपस्थित होतोय, कारण काँग्रेसचे नेते विलास मुत्तेमवार, सतीश चतुर्वेदी, विकास ठाकरे आणि नितीन राऊत यांना संघाने निमंत्रण दिल्याची माहिती आहे। तर दुसरी बातमी आहे धाराशिवमधून। धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आता एकीकडे संपूर्ण मराठवाडा या पुरामुळे टाहो फोडतोय, तर दुसरीकडे जिल्हाधिकारी मस्तपैकी आपले नाचण्यामध्ये गुंग आहेत आणि व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर मग सगळे जागे झाल्यानंतर आता या जिल्हाधिकाऱ्यांवर काय कारवाई करण्यात येणार आहे याचा सुद्धा प्रश्न निर्माण झालेलाच होता। मात्र त्यानंतर प्रशासनाने याची दखल घेतली आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी या जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा थेट आश्वासन जे आहे ते आता दिलेलं आहे। तर तिसरी बातमी आहे आपसुकच मराठवाड्यातल्या पुरासंदर्भातली। महाराष्ट्रामध्ये कित्येक वर्षात असं घडलं नव्हतं जे काही गेल्या आठवड्यामध्ये घडलंय। गेल्या आठवड्यामध्ये मराठवाडा, मध्य महाराष्ट्र सोबत दुप्पट पाऊस कोसळलाय। मराठवाड्यामध्ये 18 ते 24 सप्टेंबर या कालावधीमध्ये जवळपास 42.6 मिलीमीटर पाऊस अपेक्षित असतो। मात्र इथं या कालावधीमध्ये तब्बल 107.9 मिलीमीटर पाऊस पडला। मात्र पाणी अजूनही ओसरत नाहीये। पाण्यातून तर विषारी साप सुद्धा येत आहेत। अशातच प्रत्येकाच्या जीवाचा सुद्धा प्रश्न टांगणीला लागलेला आहे। याच आतापर्यंतच्या या 3 महत्त्वाच्या बातम्या आहेत आणि याच 3 बातम्यांचा आपण सखोल विश्लेषणासह आढावा घेणार आहोत। आतापर्यंतच्या या 3 महत्त्वाच्या बातम्या आहेत। पहिली बातमी अर्थातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंदर्भातली आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत आमचे 3 प्रतिनिधी राज्यातल्या कानाकोपऱ्यातून आपल्याला या बातम्या संदर्भातले अपडेट्स पोहोचवतात। माझ्यासोबत असणार आहेत नागपूरमधून तेजस मोहतुरे, धाराशिवमधून उदय साबळे आणि छत्रपती संभाजीनगरमधून विजय छेडे। आपण बुलेटिनची पहिली बातमी अर्थातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंदर्भातली। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी निमित्त काँग्रेसच्या नेत्यांना एक निमंत्रण धाडलं। बरं, निमंत्रण का दिलं असाही सवाल आता या निमित्ताने उपस्थित होतोय। मात्र निमंत्रण जरी दिलं असलं तरी सुद्धा काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र हे निमंत्रण नाकारलंय। काँग्रेसचे नेते विलास मुत्तेमवार, सतीश चतुर्वेदी, विकास ठाकरे आणि नितीन राऊत यांना संघाने निमंत्रण दिल्याची माहिती आहे। मात्र या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे आमचा प्रतिनिधी तेजस मोहतुरे सध्या आपल्यासोबत आहे। तेजस, नेमका हा काय प्रकार आहे? म्हणजे एकीकडे काँग्रेसवरती टीका करायची, दुसरीकडे काँग्रेसही त्या टीकेला प्रत्युत्तर देतं आणि अशामध्येच आता नेमकं या शताब्दीच्या निमित्तानं चक्क आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघच काँग्रेसच्या नेत्यांना बोलावतंय। हा सगळा काय प्रकार आहे? नेमका हे काय चिमटा काढण्याचा प्रयत्न आहे की काय? नेमकं काय जखम भरलेली असताना ती खपली काढण्याचा प्रयत्न सुरू आहे सध्या? नक्कीच जर बघितलं असेल तर 27 सप्टेंबर 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली आणि आज 100 वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पूर्ण होत आहे। शताब्दी वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जे आहे देशभरात धूमधडाक्यात मनवत आहे। वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जे आहेत ते एका अर्थाने जे आहे ते शताब्दी वर्ष मनवत आहे। अशातच जे बघितलं असेल तर नागपुरात जे आहेत नागपुराचे स्थानिक नेते आहेत, माजी खासदार विलास मुत्तेमवार असतील, काँग्रेसचे इथले शहर अध्यक्ष विकास ठाकरे असतील, नितीन राऊत असतील, यांना जे आहे ते निमंत्रण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून दिले आहे। कार्यक्रमाच्या विजयादशमीला हा कार्यक्रम असताना 2 ऑक्टोबरला नागपुरात त्यांनी या ठिकाणी जे आहे ते निमंत्रण दिलेले आहे। या अगोदर जरी बघितलं असेल तर काँग्रेसच्या अनेक नेत्यांना जे आहे ते निमंत्रण संघाकडून धाडलं गेलं होतं, त्याला अनेक नेत्यांनी जे नकार दिला। मात्र आपण जर बघितलं असेल तर प्रणव मुखर्जी आहेत, ते प्रणव मुखर्जी संघाच्या कार्यक्रमाला येऊन गेले, प्रमुख अतिथी म्हणून होते। पण या अगोदर जर बघितलं असेल तर छत्तीसगडचे माजी मंत्री सुद्धा या संपूर्ण संघाच्या कार्यक्रमात राहिले आहेत। मात्र आपण जर बघितलं असेल तर ज्या ठिकाणी संघाची स्थापना झाली, ज्या ठिकाणी संघाने रो बेजले, या ठिकाणी जे एका अर्थाने बघितलं असेल तर 100 वर्ष संघाने काय केलं, संघ कुठपर्यंत पोहोचलाय, संघ जर बघितलं तर सामाजिक समरसता वेगवेगळ्या विषयामध्ये संघ आपलं काम करत असतो। अशातच जर बघितलं असेल तर
सर्वसमावेशक पाहावं या दृष्टिकोनातून संघाने जे आहे ते एकंदरीत संपूर्ण काँग्रेसचे जे तिथले स्थानिक नेते आहेत, जे हाय व्होल्टेज नेते ज्यांना बघितलं जातं, अशा नेत्यांना जे आहे ते निमंत्रण धाडलेलं आहे की तुम्ही सुद्धा या आणि आमच्या या कार्यक्रमात सामील हो, अशा प्रकारचे जे आहेत ते काँग्रेस नेत्यांना धाडले. त्यामुळे आता कुठेतरी याला नकार स्पष्ट दिलेला आहे, कारण की आम्ही या विचारांशी एकजूट नाही, आमचे विचार हे आम्ही समविचारी आहोत. त्यामुळे अशा निमंत्रणाला जे आहे ते काँग्रेस नेत्यांनी नकार दिलेला आहे. जय महाराष्ट्रच्या प्रतिनिधींनी ज्यावेळेस जे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस नितीन राऊत यांनी कुठल्याच प्रकारचे उत्तर दिले नाही. त्यांच्याकडनं या संदर्भात कुठलेही वक्तव्य करण्यात आले नाही. मात्र आपण जर बघितलं असेल तर ज्या पद्धतीने संघाने जे निमंत्रण दिलं त्याला काँग्रेसने कुठेतरी आता नकार दिलेला आहे, हे यातून स्पष्ट दिसत आहे. पण तेजस, जर आपण बघितलं असेल, तो आता मगाशी उपस्थित केला मुद्दा, तो म्हणजे विचारधारेचा. विचारधारा काँग्रेसची आपसुकच वेगळी आहे. म्हणजे जमीन आसमानाचा फरक आहे संघाच्या विचारधारेमध्ये आणि काँग्रेसच्या विचारधारेमध्ये. जर विचारधारेची माणसंच जर आपल्याला पटत नसतील, आपण त्यांच्यावरती आतापर्यंत एवढ्या टीका टिप्पणी करतो आणि त्याच लोकांना आपण आपल्या कार्यक्रमामध्ये बोलवतो. प्रणव मुखर्जी येऊन गेले ते ती गोष्ट वेगळी, पण आत्ताची परिस्थिती ही खूप भीषण आहे. आता जर विचारधारा जर सेम नसेल, सारखी नसेल, तर त्या लोकांना कशा पद्धतीने निमंत्रित करायचं? म्हणजे संघाचं नेमकं हे कुठेतरी चिमटा काढण्यासारखंच आहे, असं नाही वाटत? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर संघाची स्थापना नागपुरात झाली आणि त्यामुळे नागपुरातील हे सगळे काँग्रेसचे जे नेते आहेत नागपूरचे, त्यांनी राजकीय आपली कारकिर्दी इथे केली. ते इथले आमदार राहिले आहेत, खासदार राहिले आहेत. विकास ठाकरे जे आहेत ते सध्याच्या घडीला आमदार आहेत. विलास मुत्तेमवार खासदार राहिलेले आहेत, अनेक वर्ष त्यांनी इथे काम केलेलं आहे. नितीन राऊत सुद्धा अनेक वर्ष ते काम केलेले आहेत. त्यामुळे त्यांना निमंत्रण देण्याचं कारण आहे की नागपुरातल्या आणि नागपुरात संघाची स्थापना झाली. जरी विचारधारा वेगळी असेल, जरी समविचारी नसले, तरी 100 वर्ष या संघाच्या स्थापनेला झाल्यात. 100 वर्ष संघाने काय काय कार्य केल्यात याची माहिती जे आहे ते संघ देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे संघाने काँग्रेसच्या नेत्याला निमंत्रण धाडल्याचे ते समोर येत आहे. पण तेजस, जर आपण बघितलं असेल तर काँग्रेसची मोठमोठी नावं याच्यामध्ये आहेत आणि आपण जर बघितलं असेल तर ठाकरेंच्या सुद्धा शिवसेनेच्या लोकांची नावं आहेत. मात्र यामध्ये कुठेतरी आता काँग्रेसच्या नेत्यांमधले सुद्धा मित्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये असतील. केवळ विचारधारेचा फरक आहे, पण एक मित्र म्हणून, एक सहकारी म्हणून कोणी या कार्यक्रमाला जाणार आहे का, या संदर्भातली काही माहिती आहे? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर ज्या विजयादशमीच्या दिवशी जर बघितलं असेल तर आता तुम्ही जे सांगितले की अनेक काँग्रेसचे मित्रपक्षातले नेते आहेत. आता जर बघितलं असेल तर महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आलेला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते आहेत, इथले प्रशांत पवार असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातले असे अनेक नेते आहेत. ते दरवर्षी जे आहे ते विजयादशमीला जात नसतात, मात्र यंदा जे आहेत ते यंदा जाणार आहेत. कारण की राज्यामध्ये जर बघितलं असेल तर महायुती आली आहे, त्यासोबत अजित पवारांनी सध्या भाजपसोबत हात मिळवणी केल्या. त्यामुळे ते या कार्यक्रमात असणार आहेत. या अगोदर जर बघितलं असेल तर उबाटा गटातले अनेक नेते जेव्हा शिवसेना एकत्र होते त्यावेळेस अनेक नेते जे आहेत ते विजयादशमीच्या कार्यक्रमाला ते आवर्जून जात होते. येथील शेखर सावरबंदीर असतील किंवा मग किशोर कुमरिया जे इथले शिवसेनेचे नेते आहेत ते जात होते. मात्र यंदा आता जर बघितलं असेल तर ज्या प्रकारे राज्यात जे युती आहे, त्या युतीला कुठेतरी युती नसल्यामुळे किशोर कुमरे असेल किंवा शेखर सावरबंदी यांनी सुद्धा या संपूर्ण निमंत्रणाला नकार दिलेले आहे. आपण जर बघितलं असेल तर काँग्रेसचे अनेक नेते जे आहेत त्यांना या संदर्भात निमंत्रण दिलं, मात्र त्यांनी स्पष्ट नकार दिलेला आहे. विजयादशमीचा दिवस असणार आहे, त्या दिवशी कुठले नेते येतात हे सुद्धा पाहणं उत्सुक असणार आहे. नक्कीच तेजस, तू सोबतच राहा. मात्र आणखी एक बातमी येते, ती म्हणजे धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांसंदर्भातली ही बातमी आहे. एकीकडे संपूर्ण मराठवाडा हा पुरामुळे टाहो फोडतोय, तर दुसरीकडे जिल्हाधिकारी मात्र मस्त नाच गाण्यामध्ये गुंग होते. याचे व्हिडिओ काही व्हायरल झाले आणि त्यानंतर मग सगळे जागे झाले. मात्र आता प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय की या जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई नेमकी होणार तरी कधी? बरं, आता कारवाई करण्याची घोषणा तर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे, पण ही कारवाई होण्यासाठी नेमका एवढा वेळ का लागला, असा सुद्धा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आमचा प्रतिनिधी उदय साबळे सध्या माझ्यासोबत जोडला गेलाय. उदय, आपण जर बघितलं असेल तर एकीकडे मराठवाड्यामध्ये भयावह स्थिती निर्माण झालेली आहे. आपण दृश्यांमध्ये आपल्यापर्यंत ती पोहोचतायत. काय दाहकता असेल तिथे मराठवाड्यामध्ये हे सुद्धा आपल्याला कळतंय. अशा परिस्थितीमध्ये एखाद्या ज्या जिल्हाधिकाऱ्यांवरती संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी असते, आपल्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होते आणि आपण अशा कार्यक्रमांमध्ये जाऊन तिथे नाचगाणं करायचं. बरं, भलेही तुम्ही पहिल्या दिवशी तिथे उपस्थित होता असं सुद्धा काही खासदारांनी आपल्याला सांगितलं. मात्र हा मुद्दा काय एका दिवसावरती संपणाऱ्यातला नाहीये. संकट संपूर्ण जिल्ह्यावरती पसरलेला असताना जिल्हाधिकाऱ्यांचं असं कृत्य होतं. कारवाईसाठी एवढा वेळ का लागलाय आतापर्यंत? नक्कीच सिद्धेश, जर आपण बघितलं तर गेल्या 8 दिवसांपासून मराठवाड्यात
अतिवृष्टी झाली आहे, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे, शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आहे. खरं तर सिद्धेश, आता मी जिथं उभा आहे ना, ही दुधना नदी आहे आणि या दुधना नदी आता देखील या नदीला धोक्याची पातळी म्हणजे खूप पाणी आहे. या नदीला आता देखील पूर आलाय. खरं तर अशी परिस्थिती आहे की इथल्या शेती शिवारांमध्ये पाणी साचलंय. गेल्या 8 दिवसांमधून शेत शिवार तुडुंब भरलेले आहेत आणि त्याच परिस्थितीत जर आपण एकीकडे जर बघितलं तर धाराशिवचे जे जिल्हाधिकारी आहेत त्यांचा एका सांस्कृतिक कार्यक्रमामधला जो व्हिडिओ होता तो समाज माध्यमांवरती व्हायरल होत आहे. खरं तर सिद्धे, जर आपण बघितलं तर ज्या दिवशी पहिल्यांदा अतिवृष्टी झाली होती त्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मदत केली होती. स्वतःच आपत्ती व्यवस्थापन पथक तिथं पाठवलं होतं. लोकांना लाखीतून रेस्क्यू देखील केलं होतं. जिल्हाधिकारी अनेक पूर सदृश्य गावांना भेटी देखील त्यांनी दिल्या होत्या. त्याचा पाठपुरावा देखील ते करत होते. मात्र जो राज्य महोत्सव होता त्या राज्य महोत्सवाचं जे आहे ते त्या ठिकाणी ते उपस्थित राहिले होते आणि राज्य त्या ठिकाणी महोत्सव त्यांच्याकडून होता, जो आहे तो मात्र अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तो राज्य महोत्सवाचं तिथे आयोजन करावं याची साधी सुद्धा आयोजकांना याची काही पडली नव्हती की आपल्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची परिस्थिती आता उद्भवलेली आहे, आपण हा जो महोत्सव आहे तो पुढे सुरू ठेवावा आणि सुरू ठेवावा तर ठेवावा, पण त्याच्यामध्ये सुद्धा अनेक सरकारी प्रशासनातील अधिकाऱ्यांना सुद्धा या महोत्सवाला बोलवावं. हे कुठेतरी आयोजकांचं चुकलं असं नाही वाटत? आयोजकांवरती सुद्धा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे असं नाही वाटत? काही तांत्रिक कारणामुळे उदयशी आपला संबंध होऊ शकत नाहीये. मात्र याच संदर्भातली मराठवाड्यातलीच पुढची बातमी आहे, ती म्हणजे अर्थातच मराठवाड्यातील पुरासंदर्भातली. महाराष्ट्रामध्ये कित्येक वर्षात असं घडलं नव्हतं जे काही गेल्या आठवड्यामध्ये घडलेलं आहे. गेल्या आठवड्याभरामध्ये मराठवाडा, मध्य महाराष्ट्र यामध्ये आता दुप्पट पाऊस कोसळलाय आणि मराठवाड्यामध्ये जवळपास 18 ते 24 सप्टेंबर या कालावधीमध्ये 42.6 मिलीमीटर पाऊस अपेक्षित असतो. मात्र आता या कालावधीमध्ये तब्बल 107.9 मिलीमीटर पाऊस पडलाय. मात्र अजूनही पाणी ओसरत नाहीये. पाण्यातून विषारी साप सुद्धा येत आहेत. अनेक जनावरं सुद्धा यामध्ये मृत्युमुखी पडलेत आणि अशातच प्रत्येकाच्या जीवाचा सुद्धा प्रश्न आता टांगणीला लागलाय. या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आमचा प्रतिनिधी विजय चिडे सध्या छत्रपती संभाजीनगर मधून आपल्यासोबत आहे. तो तिथली आपल्याला माहिती आता पोहोचवणार आहे. विजय, मला सांग, शहरामध्ये एखादा खड्डा पडला किंवा मुंबईचंच आपण उदाहरण घेऊया, मुंबईमध्ये अनेक पावसाळ्यामध्ये खड्डे पडतात आणि जेव्हा खड्डे पडतात तेव्हा अनेक जण प्रशासनाला धारेवरती धरतात, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवरती धरतात. मात्र अशामध्ये सुद्धा त्यांना धारेवरती धरलं तर किमान ते प्रश्न मार्गी तरी लागतात. मात्र शहरातली परिस्थिती आपण समजू शकतो, मात्र गावाचं काय? गावाखेड्याला सुद्धा अशा पद्धतीच्या पुराचा वेढा पडू शकतो, पूर सदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते याची प्रशासकीय अधिकाऱ्यांना माहिती असते. मात्र अशामध्ये सुद्धा कुठल्याही पद्धतीचं प्री प्लॅनिंग न करता असंच जनतेला वाऱ्यावरती सोडून देणं, अजून पण पाणी शिवारातलं उतरत नाहीये, विषारी साप फिरतात पाण्यामध्ये, अनेकांचा जीव टांगणीला लागलाय. अशामध्ये सुद्धा प्रशासन काही करत नाहीये. प्रशासनाकडून असं आता अजून सुद्धा पाणी ओसरत नाहीये. हे पाणी ओसरण्यासाठी तरी प्रयत्न केले जातात का आता प्रशासनाकडून? नक्कीच सिद्ध, जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये पावसाने हाहाकार केल्याचा पाहायला मिळाला होता. यामध्ये सर्वाधिक नुकसान जर पाहिलं तर धाराशिव, हिंगोली आणि त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये झाल्याचं पाहायला मिळतं. छत्रपती संभाजीनगर मध्ये देखील अतिवृष्टीचा पाऊस जो आहे तो झाला होता आणि त्यामुळे शेतकऱ्याचं या राज्यामध्ये जर पाहिलं तर 70,000 एकर जे आहे ते कोटी जे आहे ते यामध्ये नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि अशा परिस्थितीमध्ये जर पाहिलं प्रशासनाकडून कुठलीही दखल जी आहे ती या बाबतीत घेण्यात आली नव्हती. कारण सुरुवातीपासून जर पाहायला गेलं तर हवामान तज्ञाकडून जे आहे तो मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत होता. एवढी पूर्वकल्पना जी आहे ती देखील हवामान तज्ञाकडून दिली जात होती. तरी देखील प्रशासन जे आहे ते शांततेची भूमिका घेत असल्याचं पाहायला मिळत होतं. सध्या जर पाहिलं तर राज्यामध्ये सर्वत्र पाऊस जो आहे तो कोसळत आहे. आज सुद्धा जर पाहिलं तर धाराशिवमध्ये आणि हिंगोलीमध्ये जोरदार पावसाने सकाळपासून सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे आता राज्यामध्ये असणाऱ्या नदी नाल्यांना जे आहे ते तुडुंब भरून वाहताना पाहायला मिळतात. सोलापूरमध्ये देखील ज्या नद्या आहेत त्या देखील आता धोक्याची पातळी त्यांनी ओलांडल्याची पाहायला मिळते. धाराशिव मधील देखील नदी पात्र जे आहे ते दडी भरून वाहतात. छत्रपती संभाजीनगर मध्ये देखील असणाऱ्या नदी नाल्यांना पूर आलेला आहे आणि त्यामुळे यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. सध्या जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या शेतजमिनी ज्या आहेत त्या मोठ्या खरडून यामध्ये गेल्याच्या पाहायला मिळतात. शेती असणारे पिके जे आहेत ते यामध्ये वाहून गेलेले आहेत. काही शेतकऱ्यांच्या 8 ते 10 एकरचे सोयाबीनचे प्लॉट जे आहेत ते देखील या ठिकाणी वाहून गेलेत. त्यामध्ये काही शेतकऱ्यांचे गुरं जे आहेत, ढोरं जे आहेत ते देखील मृत्युमुखी पडलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं एकंदरीत मोठं नुकसान या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी पंचनामे सुरू आहे. मात्र शेतीचा पंचनामा केला जात आहे. त्या पिकांचा काही पिकं देखील यामध्ये टाळाटाळ केल्या जात असल्याचा आरोप शेतकरी करत आहे. ज्या शेतकऱ्यांचे 5 पेक्षा अधिक किंवा 6-7 असे जनावर जे आहेत त्या
अतिवृष्टीच्या पावसामध्ये दगावले आहेत, काही जनावरे वाहून गेले आहेत. त्या शेतकऱ्यांची नोंद घेण्यासाठी कुठेतरी प्रशासनाचे अधिकारी टाळाटाळ करत असल्याचं सांगितलं जात आहे. जे शेतकऱ्यांचे जनावरे वाहून गेलेत ते दाखवा असं सांगितलं जातात. त्यामुळे आता ते जनावर वाहून गेले ते दाखवायचे कसे असा प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित आहे. सध्या जर पाहिलं गेलं तर 2 वेळा जेवणाची परिस्थिती त्यांच्याकडे नाही. एकीकडे सध्या शेतकरी जो आहे तो हतबल होताना पाहायला मिळत आहे. अनेकांचे संसार जे आहे ते या अतिवृष्टीच्या पावसामध्ये उद्ध्वस्त झाल्याचे पाहायला मिळालेत. स्वप्नांचा चिखल जो आहे तो त्यांचा या ठिकाणी झाल्याचा पाहायला मिळाला. शेतपिके जे आहेत ते संपूर्ण वाहून गेलेले आहे. त्यामुळे आता सरकारकडून त्यांना मदतीचे आश्वासन जे आहे ते दिले जात आहे. मात्र प्रत्यक्षरित्या जर पाहिलं तर मदत दिली जात नाही. त्यामुळे आता शेतकरी जो आहे तो पुन्हा एकदा हतबल होताना पाहायला मिळत आहे. विरोधक असतील किंवा सत्ताधारी असतील सध्या शेतकऱ्याच्या बांधावरती येऊन म्हणजे पाहणी करत आहे. मात्र प्रत्यक्षरित्या जर पाहिलं तर त्या शेतकऱ्याला मदत दिली जात नाही. त्यामुळे आता येणारे जे नेते आहेत त्यांना आता शेतकरी कुठेतरी धारेवरती धरण्याचा प्रयत्न करतात. मात्र यामध्ये जर पाहिलं गेलं तर लातूरमध्ये 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी स्वतः दौरा केला होता. त्यामधील एका शेतकऱ्यांनी आम्हाला मदत कधी मिळणार, काय हेक्टरी मदत देणार असा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी थेट मुख्यमंत्र्यांनी त्याला सुनावल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं. पण विजय, जर आपण बघितलं असेल तर मराठवाड्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं सुद्धा नुकसान झालेलं आहे. मात्र यामध्ये जर जेव्हा हे पाणी शेतशिवारामध्ये शिरतं तेव्हा कुठेतरी याच्यामध्ये काहीतरी याच्या उपाययोजना केल्या. बरं, जरी शेतीमध्ये जरी पाणी शिरलं तरी त्याचा निचरा लवकरात लवकर होणं गरजेचं असतो. यासाठी काही पावलं नाही उचलली गेली याच्या आधी? जे शेतशिवार आहेत यापूर्वी देखील 2 ते 3 वर्षापूर्वी अशी परिस्थिती जी आहे ती मराठवाड्यामध्ये उद्भवल्याची आपल्याला पाहायला मिळाली होती. मात्र एवढी पूर्वकल्पना असताना देखील प्रशासनाकडून कुठल्याही ठोस उपाययोजना ज्या आहेत त्या बाबतीत करण्यात आल्या नाही. आता पाऊस उघडून जो आहे तो 2 दिवस उतरले होते तरी देखील शेती शिवारामध्ये कमरे एवढं पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय. आणि आज सकाळपासून जर पाहिलं तर धाराशिवमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे आता प्रशासनाच्या वतीने येलो अलर्ट जो आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे. हिंगोली, धाराशिव, बीड या ठिकाणच्या काही शाळांना जे आहे ते सुट्टी देखील देण्यात आलेली आहे. कारण पावसाचा धोका जो आहे तो सर्वाधिक सांगण्यात येत आहे. त्यामुळे आज आणि उद्या 2 दिवस जोरदार पावसाची शक्यता जी आहे ती मराठवाड्यात वर्तवण्यात आलेली आहे. आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर आता प्रशासन खबरदारी घेत आहे. शाळा असेल किंवा अंगणवाडी असतील या ठिकाणी जे आहे ते सुट्टी देखील जाहीर करण्यात आलेली आहे. मात्र शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जे पाणी साचलं जातं त्याच्यावरती कुठली उपाययोजना जी आहे ती प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आली नसल्याची पाहायला मिळाली. त्यामुळे आता शेतांच्या शेतीमध्ये जे आहे ते मोठं पाणी जे आहे त्या ठिकाणी साचून आहे. आज जर पाहिलं तर आज देखील त्या ठिकाणी कमरे एवढं पाणी जे आहे ते असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान आहे. या ठिकाणी पाणी काढण्यासाठी जे आहे ते या ठिकाणी प्रशासनाकडून कुठलीही उपाययोजना जी आहे ती अद्यापही शेतकऱ्यांपर्यंत केली नसल्याची पाहायला मिळत आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या शेतामध्ये त्या पाण्याचा निचरा होणार आहे. त्यामुळे आता फळबागाचं सोयाबीन असेल, खरीपाची पिके असतील ही त्यामध्ये खराब झाल्याची पाहायला मिळतात. अनेक ठिकाणी जर पाहिलं तर शेतकऱ्यांनी आता जे मोसंबीची शेती आहे, डाळिंबाची शेती आहे यामध्ये पाणी साचलं त्यामुळे आता त्या ठिकाणचं पाणी आटलं आहे. मात्र त्यावरती आता रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचा पाहायला मिळालाय. कपाशी जी आहे ती देखील आता खराब झाल्याची पाहायला मिळाली. त्यावरती रोगाचं आक्रमण देखील झाल्याचं पाहायला मिळालंय. सध्या जर पाहिलं तर शेतामध्ये पाऊल टाकण्यासाठी शेतकऱ्यांना जागा नाही तर काही ठिकाणी कमरे उडवले आणि डोके उडवले खड्डे जे आहेत त्या ठिकाणी वाहून गेल्याचे पाहायला मिळतात. त्यामुळे आता प्रशासनाने तात्काळ या ठिकाणी शेतकऱ्याला आर्थिक मदत देण्याची गरज आहे. सध्या जर पाहिलं तर ओला दुष्काळ जाहीर करावा असं मागणी आता या ठिकाणचे शेतकरी करत असल्याचे पाहायला मिळतात. पण ओला दुष्काळ जरी जाहीर करायचं जरी झालं तरी ओला दुष्काळ अजून जाहीर केलेला नाहीये. मदतीचं आश्वासन दिलं जातंय, दिवाळीच्या आधी मदत केली जाईल. अजून सुद्धा ठोस आश्वासन म्हणजे ठोस अजून मदत केलीच जात नाहीये. आता तर अशी माहिती येते की येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी सुद्धा दिली जाईल यासाठी फायली सुद्धा मागवल्याचं सूत्रांकडनं माहिती येते. मात्र अद्याप सर्वात आधी जी गरज असणार आहे ती म्हणजे आत्ताच्या ज्या नुकसान जे झालेलं आहे पावसामध्ये त्या नुकसान भरपाईची. या संदर्भामध्ये कुठला अजून काही शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे का? या संदर्भातली काही माहिती आहे का? नक्कीच जर पाहिलं तर या बाबतीत कुठलीही माहिती जी आहे ती प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली नाही. केवळ आकडेवारीची घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी केली जात आहे. सत्तेधारकून जे आहे ते आम्ही एवढी मदत पुरवली तेवढी मदत पुरवली असं सांगितलं जातं. मात्र प्रत्यक्षरित्या जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया आतापर्यंत जमा झालेला नाही. त्यामुळे शेतकरी जो आहे तो आता हतबल झाल्याचा पाहायला मिळतोय आणि जी मदत येत आहे ती देखील तुटपुंजी येत आहे. कारण केवळ 5 ते 7 हजारापर्यंत मदत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडू शकते असं सांगितलं जात आहे. सध्या जर पाहिलं तर शेतकऱ्याच्या शेतामध्ये नांगरणीसाठी 1 एकर नांगरणीसाठी खर्च जो आहे तो 3 ते 2.5 हजार रुपये असतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांना 1 एकरच्या शेतीचा खर्च हा 30 ते 40 हजार रुपये असतो. त्यामुळे जर पाहिलं तर शेतकऱ्यांचं मोठी शेती यामध्ये नुकसान झालेलं आहे. सरकारकडून तुटपुंजी मदत जी आहे ती या ठिकाणी केली जाते. सध्या शेतकऱ्यांचे पिके जे आहे ते काढणीसाठी आले होते आणि शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीसाठी जे सावकाराकडून कर्ज घेतलं होतं त्याचे देखील आता सावकार शेतकऱ्यांच्या दारात येऊन बसत आहे. दुसरीकडे बँकेकडून पीक कर्ज असेल किंवा इतर कर्ज घेतलेले आहे ते बँक देखील आता नोटीस लावत असल्याचं पाहायला मिळतात. अनेक शेतकऱ्यांना बँकेकडून नोटीस बजावलेली आहे. सध्या सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे स्थगिती देण्यात आलेली आहे
कर्ज वसुलीसाठी, मात्र बँक जर पाहिलं तर प्रत्यक्षरित्या बरं. शेतकऱ्याला नोटीस बजावत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडत आहे. सध्या जर पाहिलं तर शेतकऱ्याचा अनेक सण जे आहे ते तोंडावरती आले. दसरा 2 दिवसावरती आलेला आहे. या दसऱ्यात जो आहे तो शेतकऱ्याचा आनंदात असतो. त्याचबरोबर दिवाळी देखील तोंडावरती आली. अनेक शेतकरी जो आहे तो दिवाळी सण याच खरीपाच्या पिकावरती निघलेल्या मालावरती साजरी करत असतो. नगदी पीक म्हणून कपाशी, तूर, सोयाबीन या पिकाकडे पाहिलं जातं. मात्र हे पिके संपूर्ण हातातून गेलेले, त्यामुळे आता येणारे पिके जे आहेत ते देखील आता निघणार नाही. त्यामुळे शेतकरी जो आहे तो पुन्हा संकटात सापडल्याचं पाहायला मिळतोय. तब्बल 70,000 कोटी हेक्टरवरील जे आहे ते नुकसान या ठिकाणी राज्यात झाल्याचं पाहायला मिळतंय. प्रशासनाकडून केवढी मदत जी आहे ती या ठिकाणी दिली जात नाही. पूरग्रस्त भागांमध्ये जर पाहिलं तर काही नेत्यांनी मदत पुरवली, मात्र त्या ठिकाणचे शेतकरी जे आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी ती मदत परतावून लावल्याचं देखील पाहायला मिळालं होतं. कुठंतरी जर पाहिलं तर केवळ राजकारण केलं जात असल्याचा शेतकऱ्यांचे आरोप झाल्याचे पाहायला मिळाले. अनेक शेतकऱ्यांचे घर या ठिकाणी जर पाहिलं उद्ध्वस्त झाल्याचे पाहायला मिळाले. काही जणांच्या पुरामध्ये जीव देखील या ठिकाणी गेल्याचे पाहायला मिळाले होते. सप्टेंबर पर्यंत झालेल्या नुकसानीची मदत जी आहे ती शेतकऱ्यांना आली असल्याचं सांगितलं जातं. मात्र प्रत्यक्षरित्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती ती मदत मिळाली नाही. आणि 1 सप्टेंबर पासून जर पाहिलं तर आतापर्यंतचे पंचनामे जे आहेत ते देखील अनेक भागांमध्ये झालेले नाही. त्यामुळे अनेक भागांमध्ये जर पाहिलं तर पंचनामे व्हायचे बाकी आहेत. केवळ 10 ते 15% पंचनामे शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन झालेले आहेत. कारण अनेक ठिकाणी जर पाहिलं तर पाणी साचलेलं आहे. अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नाही. रस्ते जो आहे तो वाहून गेल्याचं पाहायला मिळतो. शेतजमिनी खरडून गेलेल्या आहेत. ज्या ठिकाणी शेतजमिनी खरडून गेलेल्या आहेत त्या ठिकाणची खरीपाची पिके देखील त्या शेतकऱ्यांना घेता येणार नाही. त्या ठिकाणी साधी माती जरी भरावाचं ठरलं तरी शेतकऱ्याला हेक्टरी जर पाहिलं तर लाख ते 2 लाख रुपये खर्च येऊ शकतो, असा अंदाज जो आहे तो वर्तवला जात आहे. कारण शेतामध्ये मातीच राहिली नाही तर पिके काढायची कशी? त्यामुळे आता शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न जो आहे तो गंभीर या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. आणि त्यामध्येच काही ठिकाणी जर पाहिलं तर धाराशिव मध्ये काही अधिकारी आहेत ते सांगत आहेत की ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीमध्ये त्यांची शेतजमिनी जी आहे ती खरडून गेली त्या शेतकऱ्यांना 3 वर्षासाठी कुठली आर्थिक मदत मिळणार नाही. कारण त्यांच्या ठिकाणी पिके घेतली जात नाही. त्यामुळे पीक विमा असेल किंवा इतर शेतीचे फायदे असतील ते घेता येत नाही. असे शासकीय अधिकारी अफवा जे आहे त्या पसरत असल्याचं पाहायला मिळालं. बरं. त्यामुळे अनेक शेतकरी धास्तवले देखील त्या ठिकाणी आहे. त्यामुळे आता प्रशासनाने या ठिकाणी देखील गंभीर लक्ष देण्याची गरज असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या जर पाहिलं गेलं तर हिवाळी अधिवेशन जे आहे ते तोंडावरती आलंय. हो, आणि त्याच हो. अनुषंगाने जर पाहिलं गेलं तर राज्य सरकारकडून जे आहे ते आता ज्या थकीत पीक कर्ज आहे त्या संदर्भात कर्जाची माहिती मागवण्यात आलेली आहे. 34,000 कोटी रुपये जे आहेत ते राज्यात थकलेचे असल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे आता ह्या संदर्भात देखील आता शेतकऱ्यांना दिवाळीला जे आहे विजय, ते मोठं तुझं gift म्हणणं मिळू सगळं शकतं. बरोबर आहे. जर अजून जर या पावसाचं पाणी जर शेतामध्ये असेल, शेतामधलं पाणी जरी ओसरलं तरी सुद्धा ती माती जी आहे जिथून हे पीक अंकुराला सुरुवात होते ती जर मातीत जर व्यवस्थित नसेल तर पुढे करायचं काय असा प्रश्न निर्माण होतो. या संदर्भातली मगाशीची बातमी आपली अपूर्ण राहिली होती ती म्हणजे अशी की ज्या मराठवाड्यामध्ये एवढं ओला दुष्काळ पडलेला असताना आता सध्या तिथले जिल्हाधिकारी मात्र अशा नाचगाण्यांमध्ये दंग होते. आपल्यासोबत पुन्हा एकदा आपला प्रतिनिधी उदय साबळे सध्या जोडला गेलेला आहे. उदय, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होते, या कारवाईला नेमका वेळ का लागला? याच्यावरती आता कारवाई होणार आहे या जिल्हाधिकाऱ्यावरती, मात्र त्या कारवाईला एवढा वेळ का लागला? नक्कीच सिद्धेश, जर बघितलं तर जिल्हाधिकारी यांनी काल सायंकाळी 5-6 वाजण्याच्या सुमारास एक पत्र देखील जारी केलं आणि त्यामध्ये त्यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मी माफी देखील मागतो. खरं तर ही परिस्थिती धाराशिव जिल्ह्यातली अतिशय विदारक आहे, अतिशय भयावह परिस्थिती आहे. जर आपण बघितलं तर ज्या शेतकऱ्यांच्या गायी गोठ्यातून वाहून गेलेत त्या शेतकऱ्यांनी आता पंचनाम्यासाठी काय दाखवायचं हाच त्या शेतकऱ्यांसमोरचा प्रश्न आहे. अनेक शेतकऱ्यांचं शेत वाहून गेलंय, अनेक शेतकऱ्यांची घरं वाहून गेलेत. खरं तर अतिशय भयानक आणि विदारक परिस्थिती या ठिकाणी आहे. पंचनाम्याचा वेग वाढवणं गरजेचं आहे. पंचनाम्याचा वेग वाढला तरच त्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत देखील मिळणार आहे. खरं तर दिवाळी आता तोंडावरती आली, अवघ्या महिनाभरावरती दिवाळी येऊन टिपली, त्यामुळे त्याच्या अगोदर शेतकऱ्यांना मदत मिळणार का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. एकीकडे जर बघितलं तर जिल्हाधिकाऱ्यांवरती नेमकी कारवाई कधी होणार असा देखील प्रश्न या ठिकाणी शेतकऱ्यांकडून विचारला जातोय. तर सिद्धेश, जर बघितलं तर भूम आणि परंडा असेल, कळंब असेल, उमरगा असेल, धाराशिव संपूर्ण जिल्ह्यामध्ये जर आपण आज बघितलं तर रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय. नद्या दुथडी भरून वाहत आहेत. काही नद्यांनी तर धोक्याची पातळी देखील ओलांडली. काही पुलांवरून पाणी वाहत आहे. आपण पुलावरच उभा आहे, ज्या पुलावरून पाणी वाहत आहे. खरं तर अशी परिस्थिती धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे की अशा वेळी प्रशासनानं असेल, सरकार नसेल, शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहण्याची गरज आहे. पण उदय, जर आपण बघितलं असेल तर ज्या महोत्सवाचं आयोजन केलेलं होतं, ज्या आयोजकांनी या महोत्सवाचं आयोजन केलेलं होतं
ते सुद्धा कुठेतरी काही अंशी प्रमाणामध्ये यामध्ये दोष आहेत. कारण जिल्ह्यामधली परिस्थिती ही एका दिवसामध्ये निवारण्यासारखी नाहीये. ही परिस्थिती आणखीन अजून सुद्धा ती निवारलेली नाहीये. मात्र असं असताना सुद्धा आपण हा महोत्सव बिनदिक्कतपणे हा चालू ठेवायचा, हे कितपत योग्य आहे? याच्यावरती आता आयोजकांवरती काही गुन्हा दाखल होणार आहे का? नक्कीच सिद्धेश, जर हा जो राज्य महोत्सव आहे तो अगोदरच त्याची तयारी करण्यात आली होती खरं तर या महापुराच्या अगोदर. परंतु काल जर आपण बघितलं तर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर बोलताना म्हणाले होते की खरं तर हा सांस्कृतिक महोत्सव रद्द करा आणि त्याची जी मदत आहे ती त्याच्यावरती जो होणारा खर्च आहे ना तो खर्च या पूरग्रस्तांना मदत म्हणून द्या. खरं तर या त्यांच्या मागणीकडे शेतकरी खरं तर हात लावून बघतात, कारण मराठवाडा जिल्ह्यात होणारा जो खर्च आहे, कारण एकीकडे शेतकरी कोलमडलाय, शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आहे, या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर तात्काळ त्याला मदत मिळणं देखील अत्यंत महत्वाचं आहे. आणि एकीकडे सरकारकडून जो आहे तो मोठा कोट्यावधींचा खर्च त्या महोत्सवाला देखील होत असलेला आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे एकूणच जर बघितलं तर शेतकऱ्यांच्या पाठीशी आता उभं राहणं गरजेचं आहे, तेच महत्वाचं आहे सिद्धेश. खरं आहे. नक्कीच उदय, धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल. आणि आपल्यासोबत आमचे दोन प्रतिनिधी अर्थातच तेजस मोहतुरे आणि विजय शेडे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले होते. त्यांनी सुद्धा सखोल विश्लेषण या बातम्यांवरती केलेलं आहे. धन्यवाद आपले सुद्धा. या बुलेटिनमध्ये वेळ झाली आता इथेच थांबायची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा जय महाराष्ट्र.